मातंग तरुण रक्ताच्या थारोळ्यात, समाजाचा प्रशासनाला जाब. आयसीयूमध्ये जखमी युवक, मातंग समाज रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत. श्रीरामपूर शहरात काल संध्याकाळी मातंग समाजातील 3 निष्पाप तरुणांवर जीवघेणा हल्ला होता संपूर्ण परिसर दणाणून गेला. साई साळवे, रुद्र जगधने आणि भोलू गुप्ता या तिघांवर सराईत गुंड साईल सय्यद आणि शाहिद सय्यद यांनी धारदार शस्त्रांनी अक्षरशः रक्ताची होळी केली. हल्ला एवढा भीषण होता की तिघेही रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत कोसळले आणि त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. सध्या तिघांची प्रकृती चिंताजनक असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. यापूर्वीही या सराईत गुंडाविषयी पोलिसांकडे तक्रार दाखल होती, मात्र पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई न केल्यानेच या गुंडाची दहशत वाढली आणि अखेर हा रक्तरंजित हल्ला घडला. समाजाच्या भावना आता संतप्त झाल्या असून हा हल्ला साधा नव्हे तर थेट समाजाला गुडघ्यावर आणण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप होत आहे. मातंग समाजाने आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढत पोलीस प्रशासनाला जाब विचारला. त्यांनी स्पष्ट इशारा दिला की हल्लेखोरांना त्वरित अटक न केल्यास समाज रस्त्यावर उतरून जंगी आंदोलन छेडेल आणि त्यावेळी उद्भवणाऱ्या गंभीर परिस्थितीसाठी पोलीस प्रशासन जबाबदार राहील. आता सगळ्यांच्या नजरा पोलीस प्रशासनावर खिळल्या आहेत. काय खरंच कठोर कारवाई होणार की पुन्हा एकदा समाज पेटून उठणार? काल अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यामध्ये एक निंदनीय अशी घटना या ठिकाणी घडली बुधवारी संध्याकाळी, की काही जिहादी प्रवृत्तीच्या लोकांनी आमच्या मातंग समाजातील गोरगरीब व कष्टकरी करणाऱ्या तरुणांवर जो प्राणघातक हल्ला केला आहे, त्या हल्ल्याच्या निषेधात या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व मातंग समाज व आंबेडकर चळवळीतील नेत्यांनी या ठिकाणी एसपी साहेबांना भेटून निवेदन दिले आहे की या हल्ल्यातील जे आरोपी आहेत ज्यांना या ठिकाणी तातडीने अटक करून मोठी कारवाई यांच्यावर या ठिकाणी करण्यात यावी. कारण हे हल्ले करणारे हे ज्यांचे 2 नंबर धंदे व सर्व गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, ह्यांची त्या श्रीरामपूर शहरामध्ये एवढी दहशत आहे की यांच्या विरोधात बोलायला कोणी त्या ठिकाणी उठत नाही, आवाज उचलत नाही. पण ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणी असंख्य असे लोक होते, कोणी त्यांना वाचवण्याचाही प्रयत्न केला नाही. याच्यावरूनच आपल्याला त्यांची दहशत या ठिकाणी करण्यात आहे. पण मी यांना आपल्या प्रसारमाध्यमाच्या निमित्ताने या ठिकाणी त्यांना सांगू इच्छितो की आपण गलत ठिकाणी पंगा घेतलेला आहे. आपण या ठिकाणी पूर्वी दहशत केली असेल, करत असताल, पण आपण या ठिकाणी सांगतो आम्ही बाबासाहेबांच्या संविधानाला मानणारे लोक आहोत व त्या संविधानाच्या मार्गाने आम्ही या ठिकाणी रितसर एसपी साहेबांना निवेदन दिलं आहे की सांगितलंय की यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आहे. जर याही ठिकाणी जर आपण थांबणार नसाल तर तुमची जिहादी वृत्ती ठेचण्याची ताकद लवजी वस्तादांनी आमच्या अंगात ती ताकद दिलेली आहे. आम्ही लवजींचे वारस आहोत. मी आपल्याला एकच या ठिकाणी सांगतोय की आमच्या नादाला लागू नका व तुम्हाला या ठिकाणी सांगतो की जे गोरगरीब कुटुंब आहे यांच्या पाठीमागे जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील पूर्ण मातंग समाज व सगळ्या चळवळीतील कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने मोठ्या ताकदीने त्यांच्या पाठीमागे उभे आहे. व पूर्ण असा हल्ला जर या ठिकाणी केला आहे, मी आपणास या ठिकाणी सांगतो की जर याचे वाईट परिणाम जर काही उमटत असतील तर याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे. कारण हे जी अधिवृत्ती जर एवढे तुमचा माज महिना असेल तुम्हाला जर तिकडे काही हिंदू तरुण तुम्हाला जर पडत नसतील तर आपण कुशल पाकिस्तानात राहायला जावा. व जो दलित मुलावर अत्याचार झाला, प्रशासनाला आमची एवढी नम्र विनंती का त्यांनी जे आमच्या मातंग समाजाच्या युवकावर जे संकट आलंय त्यासाठी आम्ही सारे इथं जमा झालेलो आहेत. आमची एवढीच मागणी का प्रशासनाने आम्हाला याच्यामध्ये न्याय द्यावा किंवा न्याय जर नाही दिला तर जी उपोषणाची आमची तारीख ठरण त्या दिवशी आम्ही टोटल सारा समाज घेऊन व दलित सारे बांधव घेऊन उपोषणाला बसू. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.